नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की म्हाडाच्या वेबसाईटवरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. परंतु तुमच्यापैकी काही जणांना माहित असेल इंस्टाग्रामवरती फक्त 3 मिनिटापर्यंतच व्हिडिओ टाकता येतो. त्यामुळे आपण काय करणार आहोत, हा व्हिडिओ 3 टप्प्यामध्ये बनवणार आहोत. त्यामध्ये टप्पा नंबर 1 रजिस्ट्रेशनची पूर्वतयारी, टप्पा नंबर 2 ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन वेबसाईटवरती म्हाडाच्या आणि टप्पा नंबर 3 तो म्हणजे असणार आहे ऍप्लिकेशन कसं करायचे वेगवेगळ्या अवेलेबल स्कीम मध्ये. तर अशा 3 टप्प्यामध्ये आपण हा व्हिडिओ पूर्ण करणार आहोत. तर आजच्या टप्प्यात आपण पाहणार आहोत की रजिस्ट्रेशन सुरू करण्यापूर्वी काय काय पूर्वतयारी आपल्याला करून ठेवायची आहे. चला तर मग आता डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन बघूयात. सर्वप्रथम आपण येणार आहोत ते म्हणजे म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. ही वेबसाईट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा लिंक, मी तुम्हाला ही लिंक डायरेक्ट पाठवून देईल. आता आपण या वेबसाईटवरती थोडंसं खाली स्क्रोल करूयात. याच्यामध्ये पूर्वतयारीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट आपल्याकडं हँडी ठेवायचेत, स्कॅन करून ठेवायचेत. तर ते मी तुम्हाला सगळं सांगतो कसं करायचं. एकतर तुम्हाला लागेल मोबाईल नंबर, ज्यामध्ये आपलं आधार कार्डला लिंक असलेलं सिम कार्ड असेल. दुसरं म्हणजे ईमेल आय डी लागेल तुमचा, कारण की मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी या दोन्हीवरती OTP येतो आणि त्यानंतरच तुमचं अकाउंट तयार होतं. त्यानंतरनं तुम्ही पाहू शकता आधार कार्ड, पॅन कार्ड हे दोन्ही गोष्ट तुमच्या हातात ठेवायचे. ते स्कॅन करून नाही ठेवले तरी चालतील. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे डिजिलॉकरवरनं व्हेरीफाय होतं, त्यामुळे तुमचा डिजिलॉकर ॲक्टिव्ह करून घ्या. डिजिलॉकरचा एमपिन बनवून घ्या, जेणेकरून तो आपल्याला डायरेक्ट वापरता येईल. त्यानंतर तुम्ही पुढं पाहू शकता, जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या जोडीदाराचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्हीही आपल्याला लागतील. त्यांचंही तुम्हाला डिजिलॉकर ॲक्टिव्ह करून ठेवायचं आहे, कारण की ते सुद्धा डायरेक्ट त्यांच्या डिजिलॉकरवरनं व्हेरीफाय होतं. त्याच्या पुढे तुम्ही पाहू शकता डोमिसाईल सर्टिफिकेट हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. हे डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करून ठेवायचं आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न येतोय, तर त्यांच्यासाठी मी सांगतोय डोमिसाईल सर्टिफिकेट हे 1 जानेवारी 2018 नंतरचं असावं, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतरनं एकतर तुम्ही ITR किंवा तहसीलदाराचा इन्कम सर्टिफिकेट देऊ शकता. सध्या ITRला थोडा प्रॉब्लेम येतोय, तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट जर काढून घेतलं तर ते तुमच्यासाठी जास्त सोयीस्कर होईल. हे सुद्धा तुम्हाला स्कॅन करून ठेवायचे, कारण की ते आपल्याला अपलोड करावं लागतं. त्यानंतर जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे सुद्धा तुम्हाला स्कॅन करून ठेवावं लागेल. पुढचं जर बघितलं तुम्ही स्पेशल कॅटेगरी, आता स्पेशल कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. आर्टिस्ट आहे, जर्नलिस्ट आहे, एक्स सर्व्हिसमन आहे. यामधले जर तुम्हाला काही ॲप्लिकेबल होत असेल तर त्याच्या रिलिव्हंट डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही तुमच्याजवळ तयार करून ठेवायचे आहेत. आणि शेवटचं आहे याच्यामध्ये ते म्हणजे जर एखादी विधवा महिला असेल तर तिला पतीचे डेथ सर्टिफिकेट तिच्याजवळ ठेवावं लागेल, कारण की ते तिला अपलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता हेल्प व्हिडिओज आहेत, याच्यामध्ये बऱ्यापैकी माहितीसुद्धा दिलेली आहे. तर असे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला तयार करून ठेवायचे आहेत, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेव्हा रजिस्ट्रेशन करायचे कसं करायचं ते सांगणार आहे, तर तुम्ही डायरेक्ट माझ्यासोबत रजिस्ट्रेशन करू शकता त्या व्हिडिओला बघून आणि तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. चला तर मग आता डायरेक्ट भेटूयात रजिस्ट्रेशनच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.